नमस्कार, मी अंकिता जाधव. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारने राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयावर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आलाय. पालकमंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे हा आराखडा सादर केलाय. राज्य नियोजन समितीच्या बैठकीत प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा हा सादर करण्यात आलेला आहे. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा वार्षिक योजना 2026-27 साठी वाढीव मागणीसह 813 कोटी 35,72,000 रकमेच्या प्रारूप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी विकास कामं विहित कालमर्यादेत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या. ज्या यंत्रणा त्यांचा मंजूर निधी आणि काम विहित कालावधीत पूर्ण करणार नाहीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा थेट इशाराही देण्यात आलाय. टाटा ट्रस्ट सोबत शासनाने एकूण 12 करार केले. यामध्ये ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास, गडचिरोली जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सहायता निधी, नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, मध्य भारत आयुर्विज्ञान संस्था, केअर हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, मिदास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत सामंजस्य करारांचा समावेश आहे. तसेच नाम फाउंडेशनचा जलसंधारण विभागासोबत करार करण्यात आलाय. मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत दुर्धर गंभीर आजारांमध्ये सुलभ आणि कमी खर्चाचे उपचार उपलब्ध करून देणं हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. पुणे जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 साठी शासनानं प्रस्तावित केलेल्या 1032.88 कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान भवन येथील झुंबर हॉलमध्ये आयोजित बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. यावेळी मंजूर कामं ठरलेल्या वेळेत पूर्ण करणं, प्रत्येक बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट आणि टिकाऊ ठेवणं आणि पुढील वर्षीचं नियोजन प्राधान्यक्रम ठरवून वेळेत पूर्ण करणं अशा ठोस सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. मुंबईचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला म्हणजेच कोस्टल रोडला आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वात पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचं उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर 500 मीटर लांब विशेष संगीतमय रिप्स म्हणजे पट्ट्या बसवण्यात आल्यात. त्याबरोबरच या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून ताशी 60 ते 70 किलोमीटर प्रति वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या चाकाचे होणारं घर्षण यामुळे स्वरांची निर्मिती होते. हे स्वर त्या वाहनातील प्रवाशांना ऐकू येतील. आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाप म्हणून संगीतमय रस्ता देशभरात कुतूहलाचा विषय ठरणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणालेत. ज्यावेळी या रस्त्यावर केलेल्या मार्किंग्सवरनं गाडी साधारणपणे 60च्या वेगाने जाते त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं. अशा प्रकारचं संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे. पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज मार्ग आपला कोस्टल रोड यावर मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि राहुल शेवाळे यांनी प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला आणि जय हो च गाणं त्याची धून ऐकायला मिळाली. खरं म्हणजे अतिशय अभिनव असं ही संकल्पना आहे आणि भारतातला हा पहिला रस्ता आहे. वंदे मातरम या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 मध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून या उपक्रमाचा समारोप कोची इथं होणार आहे. CISFच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया परिसरात आयोजित सायक्लोथॉन उपक्रमातील सायकलपटूंचं स्वागत करण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
एसटीच्या नव्या 55 आसनी अत्याधुनिक बसेसना हिंदवी स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला ज्या संस्कारांनी आकार दिला त्या राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याच्या विचारांना दिशा दिली. त्यांच्या नावानं होणारी ही सेवा इतिहासाचा सन्मान आहे. या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं राज्यभर सेवेत दाखल होणार असून भव्य आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राची परंपरा आणि अभिमानाचं प्रतीक ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेमागील प्रेरणाशक्ती म्हणून राजमाता जिजाऊ यांचं स्मरण ठेवत हे नामकरण करण्यात आलं. यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, यशवंती, हिरकणी या अशा नावांनी एसटी बसेस ओळखल्या जातात. त्याच गौरवशाली परंपरेत राजमाता जिजाऊ या नावाची भर पडली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच. नमस्कार.